यशासह विजय प्रतिस्पर्ध्यावर केवळ लक्ष ठेवा कुटुंबावर. मानवी आयुष्यातील अनेक गोष्टी या राहूच्या अखत्यारीत येतात. राहू ग्रह बुधाच्या मिथुन राशीत उच्चीचा होतो, कारण राहूचा सगळ्यात मोठा प्रभाव बुद्धीवर होत असतो. त्यानंतर राहूचा प्रभाव हा वाणीवर होतो. माणसाचं बोलणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. बोलून तुम्ही जग जिंकू शकतात आणि बोलून तुमचा पराजय देखील होऊ शकतो. योग्य वेळी बोललेलं योग्य वाक्य तुम्हाला उंचीवर घेऊन जातं आणि अयोग्य वेळी बोललेलं अयोग्य शब्द तुम्हाला रसातळाला देखील नेतात. तुमची रास ही बुधाची कन्या रास आहे. राहूचं आगमन कुंभ राशीत म्हणजे शनिदेवांच्या राशीत होत आहे आणि ते तुमच्या राशी स्वामीचे मित्रग्रह आहे. अर्थात तुमच्यावर प्रभाव गोचर ग्रहाचा होतो. तुमच्या मूळ पत्रिकेतील राहू कोणत्या राशीत आहे, राशीस्वामी कुठे आहे, तसंच तुम्हाला महादशा कोणती सुरू आहे, या सर्वांचा प्रभाव तुमच्यावर घडून येत असतो. असं जरी असलं तरी एक सामूहिक प्रभाव हा राशीनुसार चंद्राच्या गोचरनुसार अत्यंत तीव्रतेने पडतो आणि म्हणूनच ज्यांची कन्या रास आहे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करत असतो. प्रत्येक राशीवर त्याचे होणारे परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेत असतो. त्यानुसार दिनांक 18 मे 2025 रोजी ज्योतिषशास्त्रानुसार एक खूप मोठी घटना घडणार आहे. या दिवशी राहू ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. राहू ग्रह जलतत्वाच्या मीन राशीतून वायुतत्वाच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या परिवर्तनामुळे मागील 1.5 महिन्यापासून असलेली शनी राहू युती देखील समाप्त होणार आहे. त्यामुळेच हे परिवर्तन, ही घटना खूप महत्त्वाची ठरणार आहे. या घटनेचे राशीनुसार होणारे परिणाम आपण समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात कन्या राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत. तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. म्हणूनच आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच ही माहिती आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल. पत्रिकेत जर राहू चांगला असेल तर तो माणसाला यशाच्या शिखरावर घेऊन जातो. तो मनुष्याला प्रत्येक कामात यश देतो. प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकार, पद, सत्ता, पैसा, वैभव अशा सर्व गोष्टी देणारा महत्त्वपूर्ण ग्रह म्हणजे राहू होय. आपण सर्व ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहोत, त्यामुळे आपल्यासाठी देखील राहू अत्यंत महत्त्वाचा ठरतो, कारण तो ज्योतिषशास्त्रात पारंगत करतो. गूढविद्येचं ज्ञान देतो, तंत्रमंत्रामध्ये पारंगत करतो. इतकंच नव्हे तर राहू चमत्कार देखील घडवून आणतो. पत्रिकेच्या तृतीय स्थानातील राहू परिश्रमातून यश देतो. षष्ठ स्थानातील राहू शत्रूंवर विजय मिळवण्याचं सामर्थ्य देतो. दशम स्थानातला राहू कर्मातून यशाच्या शिखराकडे नेतो. तर लाभ स्थानातील राहू कर्म आणि लाभ याचा उत्तम संयोग घडवून तुम्हाला भरभरून लाभ प्रदान करतो. अत्यंत अनपेक्षित अचानकपणे मोठा धनलाभ होणं, या राहूची भूमिका खूप मोलाची असते. लोकविलक्षण घटना घडणं, सामान्य माणसाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणं, या सगळ्यांमध्ये राहू महत्त्वाचा असतो. कारण राहूला व्यक्तीला प्रचंड इच्छाशक्ती आणि असामान्य बळ देतो. जन्माला आलेलं बाळ जेव्हा सर्वप्रथम रडतं ते राहूच्या इच्छाशक्तीमुळे. मला जगायचं आहे असं तो सांगत असतो. ती इच्छाशक्ती राहूमुळे निर्माण होते आणि त्यामुळे सर्वात पहिला गैरसमज की राहू हा अशुभ किंवा नकारात्मक ग्रह आहे तो आपण दूर केला पाहिजे. आता आपण कन्या राशीवर राहू परिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेऊया. तर 18 मे रोजी राहू ग्रह मीन या जलतत्वाच्या राशीतून वायुतत्वाच्या कुंभ राशीत प्रवेश करीत आहे. कुंभ रास ही राहूला मूळतः मानवते, कारण ती राहूच्या मित्रग्रहाची रास आहे. विशेष बाब म्हणजे कुंभ रास ही राहूची स्वरास देखील मानल्या जाते. खरं तर ती शनिदेवांची मूळ त्रिकोण रास आहे. मात्र या राशीमध्ये राहू ग्रह उत्तम प्रभाव देत असतो. कुंभ रास कन्या राशीच्या षष्ठ स्थानात येते. पत्रिकेतील षष्ठ स्थान हे उपचय स्थान म्हणून ओळखलं जातं. हे स्थान देखील राहूला विशेषत्वाने मानवतं. उपचय म्हणजे वृद्धी आणि राहू म्हणजे अग्रेसिव्हनेस होय. मी मिळवणार,
मी करणार, मला मिळायलाच हवं, अशा सर्व भूमिका राहू ग्रह देत असतो. राहू म्हणजे स्पर्धेतील विजय होय. पत्रिकेतील 6ष्ठ स्थान हे स्पर्धेचं स्थान असतं. कन्या राशीच्या 6ष्ठ स्थानात राहू येतोय, तसंच निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात तो प्रवेश करणार आहे, जो तुमच्यासाठी अनेक बाबतीत शुभदायक ठरेल. आता अनेक बाबतीत शुभ असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आजच्या आधुनिक काळातील इच्छा, आकांक्षा, स्वप्नपूर्ती अशा सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. भौतिक दृष्टीने विचार केला असता या राहूचे कन्या राशीला अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील. राहू ग्रह म्हणजे भ्रम होय. 6ष्ठ स्थानात येणारा राहू असं काही वातावरण निर्माण करतो की तुमचे स्पर्धक, तुमचे शत्रू माघार घेतात. त्यांना नेमकं प्रश्न, समस्या, स्थिती कळत नाही आणि म्हणून ते स्वतःहून माघार घेतात. यश तुमच्या दिशेने चालत येतं. या यशातून तुम्ही प्रगती साध्य करतात. 6ष्ठ स्थानात येणारा राहू कन्या राशीसाठी अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. म्हणजे मागील 1.5 वर्ष तुम्ही सातत्याने अस्थैर्याचा सामना केलात. घरातील वातावरण वारंवार बिघडत होतं. तुमच्यात आणि जोडीदारामध्ये नको तेव्हा दुरावा येत होता. असा संघर्षाचा सामना करत तुम्ही मागील 1.5 वर्षात वाटचाल केलेली आहे. मात्र आता त्यात बदल होणार आहे, कारण पंचम स्थानात असणारा हाच राहू आता तुमच्या 6ष्ठ स्थानात येणार आहे. त्याच्या या स्थितीला आपण अत्यंत सकारात्मक म्हणू शकतो. स्पर्धेत कसं उतरावं हे तुम्हाला राहू शिकवणार आहे. या काळात तुमच्या स्पर्धा परीक्षा असतील तर त्यात तुमच्यासाठी यशाच्या संधी वाढणार आहे. जिथे कुठे निवड, सिलेक्शन, स्पर्धा विषय येईल तिथे तिथे राहूद्वारे तुम्हाला आधुनिक गुण प्राप्त होतील, जे तुम्हाला यश मिळवण्यासाठी सहाय्यक ठरतील. जसं आपल्याला माहिती आहे की राहूला पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण 3 दृष्ट्या असतात. स्थानांसह त्यांच्या दृष्टीचे मोठे परिणाम होतात. त्यानुसार 6ष्ठ स्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची पंचम दृष्टी तुमच्या दशम या कर्मस्थानावर पडेल. पत्रिकेतील दशम स्थान हे देखील उपचय स्थान असतं. उपचय स्थानातील राहू देखील अत्यंत उत्तम मानला जातो. जेव्हा राहूची दृष्टी दशम स्थानावर असते तेव्हा ती देखील तेवढीच उत्तम व प्रबळ मानल्या जाते. दशम स्थानावर दृष्टी टाकणारा राहू तुम्हाला कर्मात प्रबळ बनवतो. तुमचे कर्म उत्तम असतात. कर्म उत्तम असले की फळं देखील त्या पद्धतीने प्राप्त होतात. जिंकण्याची, स्पर्धेची ईर्ष्या तुमच्यात असते. मी हे काम करेल, करून दाखवेल ही भावना तुमच्यात असते. त्या दृष्टीने तुम्ही येणारे 1.5 वर्ष कार्यरत राहणार आहात. साहजिकच त्याचे अत्यंत सकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. भौतिक दृष्टीने प्रगतीचा काळ तुम्हाला प्राप्त होईल असं आपण म्हणू शकतो. यानंतर 6ष्ठ स्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची सप्तम दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर आहे. आता व्ययस्थान म्हणजे काय, तर हॉस्पिटलचे खर्च, परदेश गमन, विविध प्रकारचे खर्च असे अनेक विभाग व्ययस्थानावरून बघितले जातात. अशा व्ययस्थानावर पडणारी राहूची दृष्टी देखील शुभ मानली जाते. कारण तुमची नोकरी आणि व्यवसाय जर परदेशाशी संबंधित असेल तर या काळात तुमच्यासाठी प्रगतीच्या मोठ्या संधी निर्माण होतात. तुमचे वारंवार प्रवास होतात, प्रवासावर खर्च होतो आणि त्या खर्चातून तेवढाच लाभ देखील होतो. त्यामुळे व्ययस्थानावर पडणारी ही दृष्टी तुमच्यासाठी उपयुक्त ठरते. तुमचा व्यवसाय जर फार्मसी सेक्टरशी संबंधित असेल तरीसुद्धा तुमच्या व्यवसायात मोठी वृद्धी होते. इम्पोर्ट एक्सपोर्टचा तुमचा व्यवसाय असेल, परदेशातून तुम्ही काही मागवत असाल किंवा परदेशात तुम्ही काही पाठवत असाल तर राहूच्या या दृष्टीमुळे तुमच्या व्यवसायात वृद्धी घडून येताना दिसते. 6ष्ठ स्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची नवम दृष्टी तुमच्या द्वितीय स्थानावर म्हणजे कुटुंबाच्या स्थानावर पडते. इथे शुक्रदेवांची तूळ रास येते. येथे मात्र राहू तुम्हाला बऱ्यापैकी भ्रमित करतो. कुटुंबात विघटनाचं कार्य करतो. कळत नकळत कुठेतरी तुमच्यातील इगो वाढवतो आणि मीच बरोबर ही भावना तुमच्यात निर्माण होते. कुटुंबातील इतर लोक तुमच्यापासून दुरावतात. तुमच्या तोंडून चुकीचे शब्द निघू शकतात, कारण राहू हा वाचेवर प्रभाव करत असतो. चुकीचे शब्द बोलले गेल्यामुळे माणसं दुरावतात आणि कुटुंबातील ऐक्य भंग होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. त्या स्थितीवर नियंत्रण मिळवणं हे आवश्यक आहे, कारण उत्कृष्ट असणं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. उत्कृष्ट कुटुंब, उत्कृष्ट नातेवाईक, सगळ्यांशी सौजन्य हा कन्या राशीचा स्थायी भाव आहे, जो सतत चालतो. तो तसाच चालू ठेवा आणि राहूच्या या नवम दृष्टीचा दुष्प्रभाव लक्षात घेऊन आपल्या कुटुंबाकडे अधिक लक्ष ठेवा.
कुटुंबाचं ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे काही उपाय सांगण्यात आलेले आहेत, जे अगदी सहज कोणीही करू शकतो. उपाय छोटे असले तरी प्रभाव मोठा बघायला मिळतो. हे उपाय आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये सांगतच असतो. या राहू केतू परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता हे दोन्ही छायाग्रह आहेत. त्यांच्या परिवर्तन काळात शुभ अशुभ प्रभाव तीव्रतेने होत असतात. राशीनुसार विशिष्ट उपाय करून त्याचे अशुभ प्रभाव कमी करता येतात. विशेषतः शनी राहू युतीच्या काळात होणारे तीव्र प्रभाव बघता या काळात प्रत्येकाने योग्य साधना करणं आवश्यक आहे. तसंच या काळात तुम्ही अमेथिस्ट ब्रेसलेट देखील धारण करावे. मानसिक शांततेसाठी, संकट कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. याशिवाय राशीनुसार उपायांचा विचार केला असता कन्या राशीच्या जातकांनी सप्तशतीचे पाठ करावे. या सर्व उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून ते तुम्ही नक्की करावे. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीवर राहू परिवर्तनाचा होणारा परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात इथे थांबूया. पुढील भागात आपण पुढील राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.